नमस्कार. सिव्हिल इन्साईट 01 हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही इम्पॉर्टंट IAS कोड्स आहेत जे की आपल्या परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट आहेत त्याचे आपण एक क्विकमध्ये रिव्हिजन करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्या माध्यमातून आपल्याला जे काही IAS कोड येतील ते फार इम्पॉर्टंट असणार आहेत, ॲज इट इज परीक्षेला येतात. तर IAS 8041 1990 हे यूज केलं जातं रॅपिडली हार्डनिंग सिमेंट अँड हायड्रोग्राफिकल सिमेंट. आणखीन ह्याचा यूज होतो एक्स्ट्रा रॅपिड हार्डनिंग सिमेंट. त्याच्यानंतर IAS 12600 1989 तर ह्याचा यूज होतो लो हीट पोर्टलँड सिमेंट. त्याच्यानंतर IAS 455 1989 ह्याचा यूज होतो पोर्टलँड स्लॅग सिमेंट. 12600 हा लय 12चा आहे, म्हणजेच काय लो हीट 12चा असून कमी सोडते म्हणजे लो हीट पोर्टलँड सिमेंट. त्याच्यानंतर 455 1989 म्हणजेच काय तर पोर्टलँड स्लॅग सिमेंट. त्याच्यानंतर 1489 1991 ह्याला म्हणायचं पोर्टलँड पोझोलाना सिमेंट. नंतर 12330 1988 ह्याला म्हणायचं सल्फेट रेस्टिंग पोर्टलँड सिमेंट. हा पण 12 आहे, हा पण 12 आहे, परंतु 12चा असून 6 जणांनी घेऊन आला. ह्याने पार्टी केली 6 जणांनी घेऊन, म्हणून ह्याने लो हीट पोर्टलँड सिमेंट ह्याला म्हणायचं. हा पण 12चा आहे, पण हा 3 जणांनी घेऊन आला 12330 म्हणून सल्फेट रेस्टिंग पोर्टलँड सिमेंट. सल्फेटला रेस्टिंग करायला लागला म्हणजेच काय चांगलं काम करायला लागला, म्हणून हा 12चा जरी असला तरी तो चांगला माणूस आहे. त्याच्यानंतर 8082 1989 त्याच्यानंतर 8082 1989 हे दोन्ही पण IAS कोड सेम आहेत. ह्याला म्हणायचं व्हाईट पोर्टलँड सिमेंट आणि कलर पोर्टलँड सिमेंट. व्हाईट असून सुद्धा तो कलरचा आहे 8082. आणि 8083 याला म्हणायचं हायड्रोग्राफिक सिमेंट. त्याच्यानंतर 6452 1989 हाय ॲल्युमिना सिमेंट. 6452 1989 हाय ॲल्युमिना सिमेंट. त्याच्यानंतर 6909 1989 त्याला म्हणायचं सुपर सल्फेट सिमेंट. नो म्हटला आणि सुपर सल्फेट सिमेंट. त्याच्यानंतर 269 ह्याला म्हणायचं स्पेसिफिकेशन OPC फॉर 33 ग्रेड. 8112 स्पेसिफिकेशन OPC फॉर 43 ग्रेड. आणि 12269 ह्याला म्हणायचं स्पेसिफिकेशन OPC फॉर 53 ग्रेड. तर हा तिन्ही सिक्वेन्समधला एकाच फॉर्मॅटमध्ये एका वन शॉटमध्ये पार्ट करून टाकायचं. OPC फॉर 33 ग्रेड, OPC फॉर 43 ग्रेड, OPC फॉर 53 ग्रेड. त्याच्यानंतर 1343 1980 प्री ट्रेस कॉन्क्रीट. 13 प्री ट्रेस्ड कॉन्क्रीट. अगोदरच 13 मेरा हे न केलं, भांडणं लावलं, त्यामुळे ह्याला प्री ट्रेस अगोदरच ह्यांच्या ट्रेस आला म्हणून कॉन्क्रीट. 13 सुरुवातीलाच म्हटलं ना तो 13 म्हणून प्री ट्रेस कॉन्क्रीट. नंतर 102 2009 कॉन्क्रीट मिक्स प्रोपोर्शन. आता 102 कोणाचा नंबर आहे तर पोलिसांचा. पोलीस सगळ्यात लेट असतं आणि ते सगळं मिक्स करतं, कामधंदे त्यांची मिक्स असतात, म्हणून 102 2009 आले की कॉन्क्रीट मिक्स प्रोपोर्शन. आणि 102 1982 कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. तर पहिल्यांदा 1982ला पोलिसांनी काय केलं तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन कसं करायचं ते फाईन केलं. आणि 2009 आल्यानंतर त्यांनी कॉन्क्रीट मिक्स प्रोपोर्शनमध्ये पैसा वाटी घ्यायचा स्वतःचं ठरवलं. हे पोलिसांवर आपण लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर 383 कोर्स अँड फाईन ॲग्रिगेट फॉर कॉन्क्रीट स्पेसिफिकेशन 383. आणि 1893 हे वापरलं जातं अर्थक्वेकसाठी. त्याच्यानंतर
3466 स्पेसिफिकेशन फॉर मेजरिंग कॉन्क्रीट. त्याच्यानंतर 4031 केमिकल अनालिसिस अँड टेस्ट इन सिमेंट 4031 आणि 9103 कॉन्क्रीट ॲडमिक्चर 9103 कॉन्क्रीट ॲडमिक्चर. त्याच्यानंतर IS 516 कॉन्क्रीट क्यूब. व्हिडिओ जरा वरती गेला. त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियलचे हे काय थोडेसे इम्पॉर्टंट कोड आहेत. IS 1181 सिझनिंग टिंबरसाठी. त्याच्यानंतर IS 1458 टिंबरसाठी. IS 2222 प्री फायबर ब्रिकसाठी. त्याच्यानंतर 1077 मेसनरी ब्रिक वर्कसाठी. त्याच्यानंतर IS 1256 बिल्डिंग बायलॉजसाठी. 1256 आपण जी बिल्डिंग बायलॉजचे कोड आहेत त्याला आपण वापरायचं. त्यानंतर 3495 टेस्टिंग ऑफ ब्रिकसाठी. त्याच्यानंतर IS 1200 इस्टिमेशनसाठी. त्याच्यानंतर IS 4990 स्पेसिफिकेशन फॉर प्लायवूड फॉर्मेशन कॉन्क्रीट. त्याच्यानंतर 14315 वूड प्रोडक्ट. त्याच्यानंतर IS 343 क्रशिंग ॲग्रिगेट 4 झोनमध्ये डिवाईड केलेले असतात. हे काही इम्पॉर्टंट आपल्या आहेत बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीटच्या वरती. त्याच्यानंतर पुढचे IS कोड्स आहेत. IS कोड फॉर स्टील. तर सगळ्यात फेमस असणारा IS 800 2007 आणि IS 800 1984 हे दोन कोड्स आहेत. ते वापरलं जातं स्टील डिझाईनसाठी. आणि आपलं जे RCC डिझाईन आहे तर ते असतं IS 456 सर्वात फेमस IS 456. तर ते वापरलं जातं RCCसाठी. कोड फॉर प्रॅक्टिस फॉर प्लेन अँड रेनफोर्स्ड कॉन्क्रीट. त्याच्यानंतर हायवेचं कोड असतो IRC 73 1961, IRC 58 2002, IRC 37 2001. तर हे वापरलं जातं पेविंग बिटुनियमसाठी, कोल टारसाठी. त्याच्यानंतर सॉईलसाठी IS 1498 1970 सॉईलसाठी. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचे कोड्स IS 10-500 2012 ड्रिंकिंग वॉटर. 10 जण माणसं होती आणि पाचशे असं करत त्यांनी पाणी पिलं म्हणून 10-500 ड्रिंकिंग वॉटर. नंतर सम अदर IS 1893 अर्थक्विक रेजिस्टन्ससाठी. नंतर IS 1905 कशासाठी तर लोड बेअरिंग वॉलसाठी. त्याच्यानंतर जे आपले जे वज्ज आहे लोड कॅरिंग करण्यासाठी सुद्धा IS कोड्स आहेत. शेवटचा टप्पा एवढंच इम्पॉर्टंट आहे 875 1981 डिझाईन लोडसाठी. आणि त्याचे 5 पार्ट्स आहेत. IS 1 डेड लोड, 2 इम्पोज लोड, 3 विंड लोड, 4 स्नो लोड. नंतर पार्ट 5 स्पेसिफिकेशन फॉर लोड कॉम्बिनेशन. एका सुरात पार्ट करायचं डिझाईन लोड 875साठी आणि त्याचे पार्ट्स 1 2 3 4 5. पहिला डेड लोड, इम्पोज लोड, विंड लोड, स्नो लोड, स्पेसिफिकेशन लोड कॉम्बिनेशन. तर हे आहे आपले सर्व इम्पॉर्टंट IS कोड. याच्या माध्यमातून आपण 100% जे IS कोडवरतील क्वेश्चन आहेत ते आपण इझिली क्रॅक करू शकेल. तर ह्या चार्ट तुम्ही प्रिपेअर करा आणि त्याचं कंटिन्युअसली 1-2-4 वेळा रिव्हिजन करा. 100% पाठ होईल. जे काही तुम्हाला ट्रिक्स सांगितले आहेत त्या ट्रिक्सचा वापर करा आणि आणखीन थोड्याशा तुमच्या काही ट्रिक्स बनत असेल तर तेही यूज करा. बस झालं, इतकाच व्हिडिओ आहे. सप्लाय विषय अभ्यास करा, खुश राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सप्लाय विषय.